वेलकम बॅक. आलात का तुम्ही परत? बरं झालं, मी पण आलो. चला, या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 1.2 मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. तुम्ही सगळ्यांनी काढायचं आहे तुमच्या टेक्स्टबुकमधलं पेज नंबर 6. इथं आहे एक्सरसाइज, आणि या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 5 मधला क्वेश्चन नंबर 2 बघा काय आहे. व्हॉट आर दी 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. चला, आता तुम्ही इकडे यायचंय पेज नंबर 2 वर. मी आता पेज नंबर 2 वर आहे, आणि इथं तो पॉईंट दिसतोय का तुम्हाला? मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. हे बघा, इथं दिसतोय का? इथं वरती ह्या हाताने दाखवू. हे बघा, हे बघा, दिसला का हा पॉईंट? हे पेज नंबर 2 इथं आहे. ठीक आहे, ओके. इथं हे कोण आहेत बरं? अरे, मी केस वाढवले तर असंच दिसेल का रे थोडा थोडा? चल, 4 मे. आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या युनिट टेस्टमध्ये 2 मार्क्सला 3 मार्क्सला येऊ शकतो. सेमिस्टरमध्ये 4 मार्कला पण येऊ शकतो, किंवा 3 मार्काला सुद्धा येऊ शकतो. तर इथे काय लिहिलेलं आहे? मॉडर्न हिस्टोरिओग्राफीचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत. मॉडर्न या शब्दाचा अर्थ काय सांगा बरं? मॉडर्न या शब्दाचा अर्थ आहे आधुनिक. मॉडर्न. आणि हिस्टोरिओग्राफी म्हणजे काय? इतिहासाचं लेखन. मॉडर्न हिस्टोरिओग्राफी म्हणजे आधुनिक इतिहासाचं आपल्याला लेखन करायचं. म्हणजे आत्ता आपण जे इतिहास लिहितो आजकाल, किंवा आत्ता ह्या 5-50 वर्षांमध्ये जो इतिहास लिहिला गेलेला आहे, त्याला आपण म्हणणार आहे मॉडर्न हिस्टोरिओग्राफी. त्याचे 4 कॅरेक्टरिस्टिक आहे. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? वैशिष्ट्य. त्याची 4 वैशिष्ट्य कोणती कोणती आहेत बघा बरं. इकडे चला, हे बघा, इथे दिसतंय का तुम्हाला? पॉइंट नंबर 1. ठीक आहे. तुमच्या समोर पुस्तक असेलच असं मी धरून चालतो. तुमच्या समोर पुस्तक असलंच पाहिजे, आणि हातामध्ये पेन किंवा पेन्सिल असलीच पाहिजे. चला, पहिलं आहे इट इज मेथड बेस्ड ऑन सायंटिफिक प्रिन्सिपल्स. ही जी मेथड आहे का नाही, ती सायंटिफिक प्रिन्सिपल्सवर बेस्ड आहे, आधारलेली आहे. सायंटिफिक प्रिन्सिपल्स, सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय, वैज्ञानिक, आणि प्रिन्सिपल्स म्हणजे तत्व. ठीक आहे, ते वैज्ञानिक तत्वांवर आधारलेली असली पाहिजे. इट बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ रिलेव्हंट क्वेश्चन्स. ते प्रश्न पडले पाहिजेत की अरे हे बरोबर आहे का? हे झालं पाहिजे का? हे झालं असेल का? खरंच झालं असेल का? कधी झाले असेल? केव्हा झालं असेल? हे सगळे क्वेश्चन्स आपल्याला पडले पाहिजेत. आणि त्या क्वेश्चन्सची जेव्हा आपण उत्तरं शोधायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली इतिहास कळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक काय त्याच्यामध्ये बघा. दीज क्वेश्चन्स आर अँथ्रोपोसेंट्रिक. बघा, मोठा शब्द आहे. दीज क्वेश्चन्स आर अँथ्रोपोसेंट्रिक चा अर्थ आहे मानव केंद्रित. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा जर अभ्यास करायचा असेल तर त्याचा केंद्रबिंदू, सेंटर कोणता असला पाहिजे? सेंटर असला पाहिजे माणूस. आणि त्या माणसाच्या अनुषंगाने मग बाकीचा सगळा विचार आपण केला पाहिजे. इट मीन्स दॅट दीज क्वेश्चन्स आर अबाउट द डीड्स ऑफ मेंबर्स ऑफ एन्शियंट ह्युमन सोसायटीज ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. डीड्स या शब्दाचा अर्थ आहे कर्म, किंवा त्यांनी त्या काळामध्ये काय केलं, त्या काळामध्ये त्यांनी काय केलं, हे सगळं आपण जेव्हा बघतो, आणि त्यावेळी आपल्याला ते इतिहास आपल्याला समजून घेता येऊ शकतो आणि लिहिता येऊ शकतो. ऑफ अ पर्टिक्युलर पिरियड. पर्टिक्युलर पिरियड म्हणजे समजा एक 500 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला लिहायचा आहे, 700-1000 वर्षापूर्वीचा इतिहास लिहायचा आहे, किंवा खूप जुना स्टोन एज मधला इतिहास लिहायचा आहे. तर त्या अनुषंगानं ते त्यांनी काय काय काम केलं, बरोबर आहे का? आता फॉर एक्झाम्पल 350-400 वर्षांपूर्वी बंदुकीचा नुकताच शोध लागला होता, बरोबर आहे का? मग ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागेल. पण खूप स्टोन एजचा जो माणूस होता, अश्मयुग, त्या माणसाकडे काय बंदूक होती का? नाही, त्याच्याकडे दगडं बिगडं होती, दगडांचे भाले वगैरे तो करत होता. मग आपल्याला त्या पद्धतीने विचार करावा लागेल. हिस्ट्री डज नॉट सजेस्ट एनी इंटर रिलेशन बिटवीन द डिवाइन अँड ह्युमन डीड्स. ही गोष्ट मात्र अतिशय महत्वाची आहे. बघा, चला, चला, इथं मी काय सांगतोय बघा.
हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे. हिस्ट्री डज नॉट सजेस्ट, इतिहास कधीही या गोष्टींबद्दल विचार करत नाही. एनी इंटर रिलेशन बिटवीन, इंटर म्हणजे एकमेकांसोबत, रिलेशन म्हणजे संबंध, एकमेकांसोबतचा संबंध, इंटर रिलेशन बिटवीन कोणत्या दोन गोष्टींमध्ये बघा, बिटवीन द डिवाइन अँड ह्युमन डीड्स. डिवाइन म्हणजे काय? डिवाइन, DIVINE, डिवाइन म्हणजे दैवी, आणि ह्युमन डीड्स म्हणजे माणसानं केलेले कर्म. ह्या दोघांमध्ये तो कधीही रिलेशन पकडत नाही. मी तुम्हाला हे लेक्चर खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये मला काय सांगायचं ते लक्षात घ्या. हे बघा, तुम्हाला हिस्ट्रीमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सापडतात का? यस, सापडतात. चंद्रगुप्त मौर्य सापडतो का? सापडतो. औरंगजेब सापडतो का? सापडतो. अफजल खान सापडतो का? सापडतो. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये गांधी, नेहरू, सावरकर सापडतात का? सापडतात. बरोबर आहे का? चोला साम्राज्य किंवा सातवाहन साम्राज्य सापडतात का? सापडतात हिस्ट्रीमध्ये. पण तुम्हाला कधी हिस्ट्रीमध्ये कृष्ण सापडतो का? नाही. तुम्हाला कधी हिस्ट्रीमध्ये शंकर सापडतो का? हा, कृष्ण नावाचं एक देवाची पूजा करायचे माणसं हे सापडू शकल, शंकर नावाच्या देवाची पूजा करायची हे सापडू शकल, किंवा हनुमान हा हिंदूंचा देव होता हे सापडू शकल. पण त्या हिस्ट्रीमध्ये कधी असं असतं का की एक कृष्ण नावाचा एक अवतार होता ज्यानं एका बोटामध्ये पर्वत उचलला? हे सांगू शकतं का? हे सांगू शकतं का? हिस्ट्रीमध्ये असतात का रे असे किस्से? असे किस्से हिस्ट्रीमध्ये अजिबात नसतात. हे बघा, धार्मिक पुस्तकांमध्ये असे किस्से असतात. धार्मिक पुस्तकं वेगळी, धार्मिक पुस्तकं ऐतिहासिक पुरावे म्हणून वापरता येत नाही. ठीक आहे. तुमच्या धार्मिक पुस्तकांमध्ये हे लिहिलेलं असेल की शंकराच्या जटेमधून गंगेचा उगम झाला. ठीक आहे, हे लिहिलेलं. पण हिस्ट्री हे मानतं का रे? नाही. जिओग्राफी हे मानतं का? नाही. धर्म वेगळा, तुमच्या श्रद्धा वेगळ्या. तुम्ही मानत असाल, प्रश्न त्याचा नाहीये, तुम्ही माना किंवा नका मानू, हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण हिस्ट्री कधीच म्हणणार नाही की शंकराच्या इथून, किंवा जिओग्राफी किंवा सायन्स कधीच म्हणणार नाही तसं. तुम्हाला लक्षात येत आहे का? किंवा हनुमानाने त्याला ती कुठली ती संजीवनी बुटी सापडली नाही म्हणून त्यानं डायरेक्ट पर्वतच आणला उचलून. ठीक आहे, हे तुम्हाला गोष्टींच्या पुस्तकांमध्ये सापडेल किंवा धार्मिक पुस्तकांमध्ये. हिस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी कधीही सापडणार नाही. मी ते वाक्य परत एकदा वाचतो. हिस्ट्री डज नॉट सजेस्ट एनी इंटर रिलेशन बिटवीन डिवाइन अँड ह्युमन डीड्स. अजून मी तुम्हाला किस्सा सांगायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या वेळी तलवार दिली. कुणी तलवार दिली? भवानी मातेनं तलवार दिली असं म्हणतो आपण, पण तसं बिलकुल झालेलं नाही. त्यांना ती तलवार भवानी मातेनं दिलेली नाही. ती तलवार त्यांनी कोकणातल्या गोव्याच्या बॉर्डरवरच्या सावंत नावाच्या एका सरदाराकडून, माल सावंत आणि काय सावंत असे दोन भाऊ होते. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तिथं गेले होते त्यावेळी त्यांना ती तलवार त्या सावंतांकडे दिसली आणि त्यांनी ती तलवार त्यांच्याकडून 350 देऊन विकत घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये ते असं नाहीये की ती देवीवरून प्रकट झाली आणि त्या देवीनं ती जगदंबा भवानी तलवार दिली, असं बिलकुल झालेलं नाही. हिस्ट्री कधीही अशा गोष्टी एक्सेप्ट करत नाही. जिओग्राफी किंवा सायन्स कधीही अशा गोष्टी एक्सेप्ट करत नाही. ठीक आहे, त्यामुळं आपल्याला डोळे उघडून हिस्ट्रीकडे बघावं लागतं. ठीक आहे, चला पुढे बघा. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट पुढच्या पानावर ठीक आहे, दिसतंय का तुम्हाला? हे पेज नंबर 3. आता हे मीच येतोय का तिथं? चला भाऊ इकडे जाऊन बसा. ओके, हा, चला लक्ष द्या. आता पॉइंट नंबर 3 काय दिसतोय तुम्हाला समोर? काय दिसतोय? आन्सर्स टू दीज क्वेश्चन्स आर सपोर्टेड बाय रिलायबल एव्हिडन्सेस. ठीक आहे, बघा, आन्सर टू आपल्याला जे जे प्रश्न पडतात की इतिहासात खरंच असं झालं असेल का? खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखांनी अफजल खानाला मारलं असेल का? असेल का बरं? बघा बरं का, आन्सर टू दीज क्वेश्चन्स आर सपोर्टेड बाय रिलायबल एव्हिडन्सेस.
मग आपल्याला काहीतरी तर मिळालं पाहिजे, एखादा तरी कागद मिळाला पाहिजे. त्या कागदामध्ये लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखांनी मारलं. बरोबर आहे का? काहीतरी ते मिळालं पाहिजे ना. कुठल्या तरी बखरीमध्ये त्याचा उल्लेख पाहिजे, कुठल्या तरी पत्रामध्ये त्याचा उल्लेख पाहिजे की शिवाजी महाराजांनी वाघ नखांनी अफजल खानाला मारलेले. याला म्हणतात रिलायबल एव्हिडन्सेस. ते झालं पाहिजे ना तसं. बरोबर आहे का? रिलायबल म्हणजे विश्वासार्ह, विश्वास बसला पाहिजे. आणि एव्हिडन्सेस म्हणजे काय? पुरावा. त्याचा पुरावा मिळला पाहिजे. किंवा हे काय म्हणतात त्याला, 6 जून 1674 साली शिवाजी महाराजांचा श्रीमान दुर्गेश्वर रायगडावर राज्याभिषेक झालेला आहे. बरोबर आहे का? कशावरनं झाला? खरंच झाला का? झाला ना. त्याचे पुरावे आहेत ना आपल्याकडं. बरोबर आहे का? त्याच्यावरचे शिलालेख आहेत, त्याच्यावरच्या बखरी आहेत, त्याच्यावरची पत्र आहेत, त्याच्यावरच्या डायऱ्यांमध्ये लिहून ठेवलेले ॲबे कॅरे जो त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित होता, त्यानं ते सगळं डोळ्यांना बघितलं, त्यानं त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे ना. ते दिसतंय ना आपल्याला समोर. लक्षात येतंय का तुम्हाला? आर सपोर्टेड बाय दीज इव्हेंट्स आर सपोर्टेड बाय रिलायबल एव्हिडन्सेस. हाऊ सिम्पल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे, हिस्ट्री प्रेझेंट्स अ ग्राफ ऑफ मॅनकाइंड्स जर्नी. ग्राफ काय असतो? ग्राफ वर 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 जातो का नाही ग्राफ. बरोबर आहे का? हिस्ट्री प्रेझेंट्स अ ग्राफ ऑफ अरे इथं का वाचतोय मी? हा, हिस्ट्री प्रेझेंट्स अ ग्राफ ऑफ मॅनकाइंड्स जर्नी विथ द हेल्प ऑफ पास्ट ह्युमन डीड्स. म्हणजे त्यांनी जे त्या काळामध्ये केलं, म्हणजे आता त्यांनी तो ग्राफ आहे का नाही. आता आपण एक साधी गोष्ट आपण घेऊ, लढाया. आता त्या काळामध्ये लढाया व्हायच्या, सारख्या उठसूट लढायाच करायच्या. त्या काळातल्या माणसांना विशेष काही कामच नव्हती, आपलं लढाया करत राहायच्या सारख्या. बरोबर आहे का? पण आता त्यांनी लढाया केल्या. बरोबर आहे का? आता समजा आजकाल लढाया होतात, तर कशा लढाया होतात बरं सांगा बरं मला. बॉम्ब्सनी होतात, मिसाईल्सनी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कशा लढाया व्हायच्या? तलवारींनी लढाया व्हायच्या, भाली, ढाल किंवा अजून काय. त्या काळात बंदुका खूप रेअर होत्या किंवा तोफा असायच्या. त्यांनी त्या ठिकाणी हे व्हायचं, लढाया व्हायच्या. त्याच्या आधीच्या काळामध्ये धनुष्यबाण वगैरे होते. त्याच्या आधीच्या काळामध्ये स्टोन एजच्या काळामध्ये आपण बघितलं त्या काळातल्या माणसांकडे काय होतं? त्या काळातल्या माणसांकडे दगडाची हत्यारं होती. काय दगड, गोटे, भाले, लाकडाचं काय असेल ते. बरोबर आहे का? तर हे असं बदलत गेलं ना. किंवा शेती. आता आजकाल आपण शेती कशाने करतो? ट्रॅक्टरनी करतो, हार्वेस्टरने करतो. ह्या सगळ्यांनी आपण शेती करतो. 100-500 वर्षांपूर्वी कशी शेती करायची? बैलगाडीनी, आपल्या बैलांनी, नांगरांनी शेती करायची. बरोबर आहे का? 5000 वर्षापूर्वीचा माणूस कसा शेती करत असेल? काहीतरी वेगळं असेल त्या काळातली टेक्नॉलॉजी. बरोबर आहे का? हा जो ग्राफ आहे का नाही, हा ग्राफ आपल्याला तिथं कन्सिडर करावा लागतो. चला आता याच्यामधलं शेवटचं जे इथं जो पॅरेग्राफ आहे तो बघा काय आहे. इट इज सेड दॅट द मॉडर्न हिस्टोरिओग्राफी विथ अबव कॅरेक्टरिस्टिक हॅज इट्स रूट्स इन द एन्शियंट ग्रीक हिस्टॉरिकल रायटिंग. रूट्स म्हणजे मूळ. ह्याचं मूळ कुठं आहे? ह्याच्या इतिहास लेखनाचं जे मूळ आहे का नाही, मूळ ते आपल्याला सापडतं ग्रीक देशाच्या. ग्रीक देश माहिती ना, ग्रीस. युरोपमध्ये तो देश आहे बघा, ग्रीस. त्या देशाच्या हिस्ट्रीमध्ये आपल्याला त्याचं मूळ सापडतं. म्हणजे त्यांनी सुरुवात केली. दे आर दी पायनियर्स. हा इथं एक मिनिट बघा पुढं. हिस्ट्री इज ओरिजिनली अ ग्रीक टर्म. आता हिस्ट्री हा शब्द कुठून आला नेमका? तर हा एक ग्रीक शब्द आहे. हिरोडोटस नावाचा एक ग्रीक हिस्टोरियन, इतिहासकार, इतिहासाचा अभ्यासक होता. त्याचं नाव होतं हिरोडोटस. बघा त्याच्या नावातच हिरो आहे, हिरो होता तो. हिरोडोटस, द ग्रीक हिस्टोरियन ऑफ द 5th century BCE. 5वं शतक बिफोर क्राइस्ट एरा, जे 5वं शतक होतं त्याच्यामध्ये त्यानं युज्ड इट फर्स्ट फॉर हिज बुक एंटायटल्ड द हिस्ट्रीज. इसवी सन पूर्व 5वं शतक. म्हणजे आत्ता कितवं चाललंय? 2024 चाललंय का नाही? आता 2024 आणि त्याच्या आधी 500 वर्ष. म्हणजे किती जुनं आहे बघा. साधारण 2500 वर्षापूर्वी या हिरोडोटसनं त्याचं जे पुस्तक लिहिलं त्या काळामध्ये,
द हिस्ट्रीज, ह्याच्यामध्ये तो शब्द आला हिस्ट्री, तिथनं पुढं आपल्याला त्याची माहिती झाली. ठीक आहे, चला आपल्याला ही कन्सेप्ट तुम्हाला कळली का? हा क्वेश्चन नंबर जो 5व्यातला सेकंड होता, बरोबर आहे का? क्वेश्चन नंबर 5 मधला सेकंड, व्हॉट आर दी 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॉडर्न हिस्टोरिओग्राफी, ह्याच्याबद्दल आपण ह्याच्यामध्ये समजून घेतलं. चला, तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट्समध्ये कळवत राहा. जर तुम्हाला हे थोडंसं लेंदी वाटू शकतं, पण हे हळूहळू जेव्हा आपण जेवण करतो, एक एक घास व्यवस्थित चावून खातो, तेव्हा आपल्याला तो व्यवस्थित पचतो. खूप लेंदी वाटलं तर तुम्ही व्हिडिओ थोडा फास्टमध्ये बघा, स्पीड वाढवता येतो ना व्हिडिओचा, तसा तुम्ही हवं तर करू शकता. चला आपण भेटूयात आता पुढच्या लेसनमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा.